आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. मला घसा जरा बरा नाही, आपण सांभाळून घ्या. 13 जुलैला गुरुपौर्णिमेला प्रमोद दादा, सुवर्णाताई आणि मी असं आम्ही सर्वजण बारामतीमध्ये होतो. आणि आपण सर्वांनी पण असायला पाहिजे होतं, असं ते देवदुर्लभ म्हणतो तसं दृश्य होतं की हरिपाठ चाललेला होता. स्वामी माधवनाथ बसलेले होते, त्यांच्या शेजारी सरलाताई मातुश्री बसलेल्या होत्या. एकीकडे तुकाराम महाराज आहेत, एकीकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत. असा तो सुंदर सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. हरिपाठ इतका सुंदर चाललेला होता, ते बरोबर लयीत चालणं, नाचणं. आम्हाला पण वाटत होतं की आपण नाचावं आणि थोडं पाय दुखत असले तरी नाचलो. इतका आनंद सोहळा तो सुंदर होता. मला खूप फार समाधान वाटतं की माझ्या मैत्रीण आणि गुरु भगिनी सरलाताई बाबर यांनी जरी देह ठेवला असला तरी माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. असं ते त्यांचं निरंतर असणं मला बारामतीमध्ये पाहायला मिळालं. आजही माझ्या डोळ्यासमोरून ते चित्र हलत नाही. अनेक ठिकाणी सर्वजण आपापल्या गुरूंची पूजा प्रार्थना करतायत. आज माझ्या भाग्याने माझ्या शेजारी आज ताई आहेत आणि सहज विचारलं, योगायोगाने त्यांचा 1977 मध्ये अनुग्रह स्वामी सत्यदेवानंदांकडे झालेला आहे आणि माझा पण अनुग्रह 1977 मध्ये स्वामी माधवनाथांकडे झालेला आहे. तर आम्ही गुरु भगिनी आहोत आणि एकाच वयाच्या आहोत. म्हणजे शिष्य म्हणून आम्ही दोघी एका वयाच्या आहोत. तर फार आनंद वाटला. आज प्रथमच एकदा ऐकलेलं आहे तुम्ही, पण आज अतिशय आवडता असा जो आपल्या ज्ञानेश्वरीचा भाग गुरुपूजनाचा, तर तो आज आपल्याकडून ऐकायला मिळाला. तर आता यांनी वर्णन केलं ते खरंच आहे की ते सुंदर शब्द ऐकायला किती पुरे म्हणून असं वाटतच नाही. पण आता 6:15 वाजून गेलेले आहेत, 6:20 झालेले आहेत आणि त्यामुळे मी फार विस्तार करणार नाही आहे. पण स्वामी स्वरूपानंदांचा एक फार सुंदर अभंग आहे की जो आमच्या मैत्रिणींनी, छोट्या मैत्रिणींनी, श्वेतानी आपल्याला सुरुवातीला सादर केला. त्याच्या थोडं अर्थाकडे पाहूया, कारण तो पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फार महत्त्वाचा आहे. स्वामी स्वरूपानंदांचे गुरु स्वामी गणेशनाथ आणि त्या गणेशनाथांबद्दल किती कृतज्ञता स्वामी स्वरूपानंदांना आहे याचं अत्यंत हृदय, मनाला स्पर्श करणारं असं दर्शन या अभंगामध्ये जो अभंग तिने म्हटला त्याच्यात आहे. कृपावंत भला सद्गुरु लाभला, अंगीकार केला तेणे माझा. मला दीक्षा द्या म्हणून गुरुकडे जाणारे पुष्कळ लोक असतात, पण सद्गुरूंनी अंगीकार करणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. सद्गुरूंनी आपलंच म्हणणं ही वेगळीच गोष्ट आहे की जी गणेशनाथ महाराजांनी ज्या प्रकारे स्वरूपानंदांना, तो त्यावेळी लहान मुलगा होता, 19 वर्षाचा मुलगा होता, दीक्षा दिली गेली, पण अंगीकार केला. आता स्वामी स्वरूपानंद त्यावेळेचे आपण म्हणत
त्यावेळेचे गोडबोले लहान होते, पण त्यांच्यामध्ये काहीतरी स्वामी गणेशनाथांना दिसलं आणि त्यामुळे हा जो दिवा होता हा प्रज्वलित व्हायला तयारच होता. आणि तो कृपावंत, दिव्यानी दिवा लागावा तसं तो कृपावंत सद्गुरू पण मनाने उत्सुक होता या मुलाला दीक्षा द्यायला. आणि पुढे काय काय घडणार आहे, त्या ज्ञानेश्वरीची अभंग ज्ञानेश्वरी कशी होणार आहे, हे सगळं गुरूंना तर दिसतच होतं. नाही, आता काही वेळा शिष्यांना कळत नाही. आता मगाशी कोणीतरी भाऊसाहेब उमदीकरांचा उल्लेख केला. भाऊसाहेब महाराज उमदीकर हे निंबाळ संप्रदायाचे मोठे आध्वर्यू, आणि त्यांना कळायचं की कोण माणूस आपला आहे. मग त्याची इच्छा असो वा नसो, प्रत्येक गुरुची एक स्टाईल असते. कोणी प्रेमाने ओढून घेतात, कोणी काम धरून पण ओढून देतात. तर अंगीकार कसा करतात याच्या पण स्टाईल्स, शैली आहेत गुरूंच्या, वेगवेगळ्या गुरूंच्या शैली आहेत. हे जे भाऊसाहेब उमदीकर होते तर ते एका ठिकाणाहून चाललेले होते आणि अंबुराव महाराज यांच्या अनेक कथा स्वामी माधवनाथ सांगायचे, स्वामी माधवानंद पण सांगायचे. तर असे हे गमतशीर जरा शिष्य होते. त्यांच्या पत्नी गेल्या होत्या आणि तरुण वयात पत्नी गेल्यावर माणूस उदास होतो, तसे उदास झालेले होते. तर एका ठिकाणी नात्यात लग्न सोहळा होता, त्यामुळे घरची माणसं म्हणाली की जा जरा 4 माणसांना भेट, तुझ्या मनाला बरं वाटेल. तर हे गेले आणि तिथे बसलेले होते, पण त्याच्यात पण काही मन रमेना. तर एका ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी ते थोडे उठून जरा शांत ठिकाणी जाऊन बसले आणि तिथून भाऊसाहेब महाराज उमदीकर हे चाललेले होते. तर ह्यांचं लक्ष नव्हतं, यांना त्यांच्याबद्दल काही श्रद्धा नव्हती, काहीच नव्हतं. पण यांना कळलं, गुरूंना कळलं की अरे हा आपला शिष्य आहे. बरोबर पकडलं त्यांना. अजिबात नाखुशी होती, मला काही करायचं नाही, अध्यात्म करायचं नाही आहे, लागलं तर पुन्हा लग्न करायचं आहे. तर एकदम कान पकडला आणि स्वतःजवळ घेतलं. आणि अंबुराव महाराज हे भाऊसाहेब महाराज उमदीकरांचे शिष्य, अत्यंत थोर योग्यतेचे शिष्य झाले. सुरुवातीला त्यांना चिलीम वगैरे ओढायची सवय होती, आणखी काय काय विडा खायची सवय होती. असं काही भेटेल का? तर ते म्हणाले ये मी देतो म्हणून असं पकडून घेतलं स्वतःकडे. आणि हा अनघड माणूस, याच्यातून एक मोठा संत भाऊसाहेब उमदीकरांनी उभा केला. पण ते अंगीकार करतात कसे ते बघा. कृपावंत भला, सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेने माझा. अंतरीची खूण दाखवोनी मज, सोहम मंत्र गुज सांगितले. आता सोहम मंत्र आपल्याला माहिती आहे, सोहम मंत्र हे गुज आहे, काहीतरी त्याच्यात लपलेलं आहे. काही लोक असं पण करतात की सोहम सोम, जसं नामस्मरण करतात, सोहम 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 असं काही नामस्मरणासारखं करतात, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं गुज आत त्याच्यात आहे. आणि ते स्वामी स्वरूपानंदांनी आणखी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. अंतरीची ती जी खूण आहे ती कशी दाखवली? नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊ निश्चित राहावे निवांत घडी घडी. घडी घडी करावा विवेक, देहादी प्रपंच मायिक, सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूपी दृढ विश्वास. आत्माची हा निधिध्यास, साक्षीत्वे साहोनी सुख दुःखांस, करावा अभ्यास नित्य नेमे सिद्ध स्मरण, करावे भावे सोहम ध्यान, चालता बोलता अनुसंधान, प्रयत्न करून असो द्यावे चित्त प्रसन्न. भगवंती निष्ठा पूर्ण, तो संकटी सत्वर धावोन, देई संरक्षण निज भक्ता घेऊनी जवळी. कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथीचा तेथे नेऊन निघाली, आनंद मिळी स्वरूपाच्या श्रीरा. हे स्वरूपानंदांचं हे लेखन आहे.
त्याच्यात ही अंतरीची खूण सांगितलेली आहे. सोहम गुज म्हणजे काय ते पण सांगितलेलं आहे. जे कोणी अनुगृहीत शिष्य असतात त्यांनी सकाळी आपल्याला सोयीचे असेल त्यावेळी बसावं आणि शांतपणे आसनावर मान पाठ मस्तक सरळ रेषेत ठेवून बसावं. आणि याच्यात सांगितल्याप्रमाणे नाभीपासून ब्रह्मरंध्रात आपल्या शरीरातलं चेतनेचं मुख्य स्थान आज्ञाचक्र आणि हे इथलं जे ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला ते आहे. हे ठिकाण आहे की जिथे व्यक्ती चेतना इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आणि विश्वचेतना कॉस्मिक कॉन्शियसनेस हे दोन्ही जिथे एकत्र येतात त्याची मिलनभूमी इथे आहे. म्हणून नाभीपासून, नाभी हे खालच्या बाजूला आहे, ते सगळ्याच मनुष्याच्या ऐहिक इच्छांचं एक प्रकारे प्रतीक आहे. पण तिथून उठायचं वरती. सोहमगुज म्हणजे काय काय तर इथून उठायचं वरती आपल्याला आधी इथे जायचं आणि मग इथे जायचं. तसं धरिता सो साडिताहम ऐसे चाले सोहम सोहम हे समर्थाने सांगितलेले आहे. धरिता सो श्वास घेताना चांगला खोल भरून घ्यावा आणि त्यावेळी ही जाणीव घ्यावी की श्वास जेव्हा आपण घेत असतो तेव्हा नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी इथे जातो आणि जेव्हा आपण हम म्हणतो तेव्हा फक्त जो श्वास आहे तो खाली येतो आणि चेतना मात्र ही जी हा जो भाव आहे सोहम हा भाव आहे तो इथे राहतो आणि इथे राहतो. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊन चित्त साक्षेपे देऊन का कारण लोक ध्यानाला बसले की त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टीच करायला लागतात. मी पंजाबात खूप फिरलेली आहे आणि त्यामुळे पंजाबमधल्या मला काही काही गोष्टी माहिती आहेत. गुरु नानक देव हे एकदा त्यांनी जाहीर केलं की मी मशिदीमध्ये जाऊन नमाज पडणार. मग तिथे गेले आणि तिथे एक मुल्ला बसले होते, एक मौलवी बसले होते. सगळे लोक पाहायला पण आले की हा बाबा आता सगळ्यांच्या बरोबर नमाज पडणार. मग मौलवींनी म्हटलं की या बसा आणि तिघे जण मिळून मग प्रार्थना करायला लागले. यांनी डोळे मिटले त्यांनी डोळे मिटले असं हात केले. सगळं सुरू झालं आणि नानकदेव शांतपणे पाहतो आणि हे पण डोळे उघडून हळूहळू पाहत होते की हा प्रार्थना करतो की नाही. काही काही लोकांना त्याचीच काळजी स्वतःच्या प्रार्थनेचं काय का होईना ते इतर जणांनी डोळे मिटलेत की नाही असं देखरेख करत असतात. ध्यानाच्या वेळी पण बघा तुम्ही काही जण देखरेख करत असतात. कृपा करून देखरेख करू नका. मग ते नानकदेव ते शांतपणे बसलेले होते. हे प्रार्थना केली असं म्हणत होते, ते प्रार्थना केली असं म्हणत होते. मग हे डोळे उघडून पाहत होते की नानकदेव करतात का नाही करत. मग नानकदेव तो नमाज झाला ताबडतोब विचारला आम्ही नमाज पढत होतो आणि तुम्ही काय करत होतात. ते म्हणाले मी नमाज पढत होतो तुम्ही काय करत होता. मौलवी साहेब तुम्ही त्या बाजारामध्ये घोडे विकत होतात आणि मुल्ला साहेब तुम्ही तिकडे अरबस्तानमध्ये मुलीचं लग्न जुळवत होतात. मग मी कोणाबरोबर प्रार्थना करू. तर सोहम नुसतं म्हणून ती काही यांत्रिक क्रिया नाही आहे. एकीकडे सोहम चाललेलं आहे आणि एकीकडे मुलीचं लग्न जुळवणं चाललेलं जमणार नाही. गुरुदेव रानडे म्हणायचे की देव फार मत्सरी असतो. एखादी बायको फार मत्सरी असते. नवऱ्याने इकडे पाहिलं तरी तसं एकदम कालबाकाल व्हायला लागते. का पाहत होतात तिकडे असं विचार. तसं देव फार मत्सरी आहे. त्याला अजिबात चालत नाही. देव आणि भक्त याच्यामध्ये दुसरं कोणीही आलेलं चालत नाही. मुलीचं लग्न आलेलं चालत नाही आणि घोडे विकणं तर त्याहून चालत नाही. तर म्हणून अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितलेलं. कसं सांगितलं. चांगला श्वास घे, श्वास खोल भरून घे आणि जाणीव घे की इथे नाभीपाशी जी तुझी चेतना आहे ती वर येऊन इथे भ्रूमध्याच्या ठिकाणी किंवा इथे स्थिरावते आणि मग अहम सोडून दे, सहारा होते.
अहम सोडून दे. आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा अहम सोडून दे आणि फक्त सहा तो तो आहे, तो आहे, तो आहे एवढी जाणीव ठेव. हे अंतरीचे गुज आहे. हे सोहम मंत्राचं रहस्य आहे. म्हणून अंतरीची खूण दाखवून मज सोहम मंत्र गुज सांगितले. ठाईच लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची. लोकांना हे विद्या आणि अविद्या प्रकरण पण पुष्कळांना प्रश्न पडतो की काय आहे. त्याचं मूळ ईशावास्य उपनिषदामध्ये आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा वृद्धस्य स्विद्धनम्. त्याच्यात पुढे म्हटलेले विद्यांश अविद्यांश यस्त वेद उभयोंसह अविद्यया मृत्यूं तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. अविद्या काय आहे? पोट भरण्याची विद्या आहे. कोणी कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये काम करतो, कोणी स्वतःची शेती करतो, कोणी कविता, कोणी शाळेमध्ये शिकवतो. ही सगळी चांगलं आहे, हे पण आवश्यक असतं निर्वाहासाठी, आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी. पण ही अविद्या आहे. मोठमोठी धरणं बांधतो सांगच आहे, पण तरीही ती अविद्या आहे. मग विद्या काय आहे? अविद्यया मृत्युं तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. अमृत काय आहे? अमृत म्हणजे ही जाणीव आहे की अरे हे शरीर म्हणजे मी नाही आहे. आता मगाशी ताईने आपल्याला सांगितलं मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे असे बरेच नकार आद्य शंकराचार्यांनी सांगून शेवटी ते म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः. मला मुक्ती पण माहीत नाही, बंध पण माहीत नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे अमृत आहे. आपल्या सुखाच्या काळात, आपल्या दुःखाच्या काळात, आपल्या आजाराच्या काळात, आपल्या प्रियजनांच्या वियोगाच्या काळामध्ये हा बोध, अरे मी तो आहे, सोहम शिवोहम, या बोधामध्ये या सर्व काळात स्थिर राहायचं. म्हणून सरळ त्यांचा वियोग झाला देहाने तरी त्या चिदानंद शिव आहेत की नाही, त्यामुळे त्या आज पण तिथे आहेत आणि आज इथे पण आहेत. आपण श्रद्धा ठेवा, समजून घ्या. हे सर्व महात्मे इथे आहेत. आताच गेलेल्या सुनीतीताई दुबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण समजून घ्या, कारण ती चिदानंद शिवोहम ते आता शिवस्वरूप झाले. सत्यदेवानंद महाराज ऐकायला आपल्या शिष्याचे बसलेले आहेत, ते सुद्धा शिवरूप झालेले आहे. तर हे अमृत आहे. ठाईस लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची. अविद्येची उपासना उपाधी संपणं, याचा अर्थ मी म्हणजे शरीर नाहीये, मी म्हणजे मन नाहीये, मी म्हणजे बुद्धी नाहीये. तर या ठिकाणी ज्याचं स्थान आहे, शिवाचं स्थान आहे, तो चिदानंद चित स्वरूप आनंद स्वरूप जो आहे तो मी आहे. हा बोध आहे. ही उपाधी अविद्येची संपली की माणूस जागा होतो आणि म्हणतो की कशासाठी मी रडायचं, मी तर शिव आहे, मी आनंद स्वरूप आहे. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय. यातल्या कोणी संन्यास घेतला होता मला तुम्ही सांगा, यांनी घेतला होता का? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, असं तर ते म्हणत होते. लौकिक संसार पण केला, खूप छान केला, खूप गोड केला. स्वामी माधवानंद, मी सध्या त्यांचं चरित्र लिहिण्याच्या तयारीत आहे, त्याची जुळवाजुळव करत आहे. पण या निमित्ताने त्यांच्या अनेक शिष्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा भेटी गेले कित्येक दिवस मी घेते आहे. आणि हे जे स्वामी माधवानंद ज्यांच्या पत्नी आहे, आजही आहेत, ज्यांनी संसार केला, ज्यांनी संशोधन केलं, विज्ञान संशोधन केलं, ते काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा बोध आज IT मध्ये मॅनेजमेंटमध्ये काम करणारे त्यांचे जे शिष्य आहेत. शिवकथा, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडन यावी. लॉस एंजेलिसला आहेत का? आहेत. आणखी कुठे? इकडे लंडनला आहेत का? आहेत. सौदी अरेबियाला आहेत का? आहेत. कारण त्यांच्या कामामुळे
ह्या सर्व ठिकाणी धर्मजागरण, साधनेबाबतचं जागरण झालेलं आहे. हे सगळं ऐकताना मला खूप आनंदाने मन भरून येत होतं. जसं म्हटलं बारामतीला यांना नाचताना पाहून आनंदाने मन भरून आलं, तसंच ते संशोधन करताना श्रीराम देशपांडे नावाचे साधक चांगले आणि एक उत्तराधिकारी पण आता इथे उपस्थित असलेल्या आपल्या वझे ताई आहेत, तर त्यांचं सुचेताताई वझे, त्यांचा मुलगा श्रीमांशू वझे फिजिओथेरपिस्ट आहे, पण उत्तराधिकारी आहे, अत्यंत उत्तम साधना करणार आहे. म्हणजे एकीकडे विज्ञानाची पण उपासना, इथे प्रमोद कुलकर्णी वैज्ञानिक बसलेले आहेत, पण त्यांना भाग्य असं की स्वरूपानंदांची सेवा करायला मिळाली, त्यामुळे त्या वैज्ञानिकाचा साधक होऊन गेला. वैज्ञानिक राहायला आवश्यक आहे, पण साधक होऊन गेला. तया पाहता पाहता त्याची झाली. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्ष बळे. यांनी उत्तम संसार केला, यांनी हे करणार होते संसार. त्यांचं काही संन्यास घेण्याचं ध्येय नव्हतं, पण नियतीने काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं काम ठरवून दिलेलं होतं आणि त्यामुळे ते त्यांनी केलं. पण ह्याच्या कोणीच भगव्या कपड्यांमध्ये एक सत्यदेवानंद महाराज सोडलं, आणि तर हा पण आदर्श आवश्यक होता म्हणून स्वामी सत्यदेवानंदांच्या रूपात तो दिसला. संसार करणारे लोक परमार्थी होऊ शकतात याचा आदर्श तर यांनी सगळ्यांनी घालून दिलेला आहे. पण परमार्थ माणसाला एकदम ते फळ झाडापासून वेगळं व्हावं असं त्याला पाहता पाहता तुका लोकी निराळा असं करून टाकतं. तसं स्वामी सत्यदेवांच्या रूपाने मोठा संन्यास धर्म, आद्य शंकराचार्यांची परंपरा पण या सोहम संप्रदायामध्ये कशी आहे त्याचं उदाहरण फार त्यांच्या भाग्याने त्यांचा अनुग्रह त्यांना लाभलेला आहे. तर गृहस्थाश्रमी असो, वानप्रस्थाश्रमी असो, आणखी कोणी असो, संन्यासी असो, पण हा बोध सगळ्यांसाठी एकच आहे. मी परवा बारामतीला गोरा कुंभारांबद्दल सांगितलं. मी त्यांच्याबद्दल गेले काही दिवस वाचते आहे आणि असं लक्षात येतं की आद्य शंकराचार्यांच्या तोडीचं निर्गुणाचा संग धरीला जो आवडी, तेने केले देशोघडी आपण यासी माय बापा. आपल्याला आपलं हेच माहिती आहे की त्यांनी ते मूल पायाखाली तुडवलं, आणखी काही काही अशा प्रकारच्या कथा, पण त्यांची निर्गुणा अशा अवस्थेमधली स्थिती, हे जे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही स्थिती ते रोजच जगत होते आणि त्यामुळे सगळ्यांचे ते काका होते. ज्ञानेश्वर महाराजांचे काका होते, सगळे त्यांना काका म्हणायचे. असं एक कौटुंबिक नातं आपल्या आध्यात्मिक परिवारामधलं ते असे ज्येष्ठ काका होते का, आणि त्यांचा जो बोध होता तो आद्य शंकराचार्यांच्या तोडीचा. म्हणून कोणी एखादा कुंभार मडकं करता करता कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, तसं तू वेळा कुंभार, असं देव कधी त्याला आवडलं तेव्हा असंही रूप देतो. तर अनंत रूपे अनंत वेश्य पाहिले मी आता त्यास, तर असा तो अनंत रूपात नटलेला आपल्या पुढे आज या रूपामध्ये देहाने नाहीतरी प्रतिमेच्या स्वरूपात, स्मरणाच्या स्वरूपात आहे. इथे ज्यांची प्रतिमा नाही पण मनात आहे आपल्या सगळ्यांच्या, त्यांचं मगाशी सांगितलं की सुनीतीताई दुबळे, अलीकडेच त्यांनी देह ठेवला. स्वामी माधवानंदांनी गेल्या वर्षी रामनवमीच्या याला देह ठेवला. पण खूप समर्थांचे शब्द धीर देतात आपल्याला सगळ्या साधक परिवाराला की माझी काया आणि बाळाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगजीवनी निरंतर. हे आपल्या गुरूंचं आश्वासन जे आहे आपल्याला कधीच विसरू नये, कधीच विसरू नये. आणि हे जे म्हटलेलं आहे की संसार मोक्षमय, आपण सर्व संसार करणारे लोक मोक्षमय, आपला संसार करायचा म्हणजे कसा, तर एकनाथ महाराजांसारखा संसारात आहेत पण आणि नाहीत पण, आणि अवघा संसार मोक्षमय झाला. दिसेल त्या ठिकाणी शिव दिसायला लागला, पाहिल त्या ठिकाणी शिव दिसायला लागला. एकनाथ महाराजांच्या जीवनातल्या खूप गोड गोड गोष्टी आहेत, पण त्यातली एक सुंदर गोष्ट म्हणजे ते रात्री प्रवचन करत असत. आपले माधवनाथ कसं करायचं ना, रात्री प्रवचन करायचं आणि त्याला एक वडाला जोडपं यायचं
आणि आता दिवसभर बिचाऱ्यांनी काम केलेलं, तर प्रवचनामध्ये पेंगायचे. आणि पेंगता पेंगता ते म्हणाले, तो नवरा म्हणाला, अगं इथे नको बसू, जरा आत बस, म्हणजे लोकांना दिसणार नाही. तर मग ते आत गेले, तर हळू आत गेले, तर ते नाथांचं शयनगृह होतं, व्यवस्थित मांडलेलं, गाद्या, पांघरुणं. त्यांनी आयुष्यात इतकं छान पांघरुण आणि ती गादी पाहिलीच नव्हती. ते म्हणाले, झोपूया जरा, बघूया कसं वाटतं. मग हळूच उठून जाऊ, प्रवचन संपलं. जे झोपले ते झोपले. आणि नाथ महाराज गिरिजाबाईंबरोबर त्या शयनगृहात आले, तर हे निरागस जोडपं छान झोपी गेलेलं होतं. ते म्हणाले, विठ्ठल रुक्मिणी झोपले, झोपू दे, आपण दुसरीकडे कुठेतरी झोपू. याला म्हणायचं संसार मोक्षमय झाला. स्वामी सांगितलं तसं, स्वामी म्हणे, देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय. तो आहे पण त्यातला नाही आहे, तो पाण्यात आहे पण पाण्याचा नाही. तर ही स्थिती आपल्याला सर्वांना प्राप्त करून घ्यायची आहे. हा 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 बा, केवढे एकनाथ महाराज थोर होते, केवढे गुरुबा थोर होते. नमस्कार केला ते झालं. अरे थोडा तरी कण त्यांच्यातला आपण जर नाही घेतला, तर प्रतिमा ठेवल्या, हार घातले, नमस्कार केला, काय होतं? आपल्या जीवनात जोपर्यंत एवढं तरी प्रतिबिंब त्यांचं पडत नाही, काय उपयोग? तर किम आचार्यांनीच म्हटलेलं आहे, अनर्घ्या आणि रत्नाने उत्तम उत्तम रत्न मिळाले, काय उपयोग? उत्तम पत्नी आहे, काय शेवटी काय? मनश्चेन्न लग्न हा गुरोरंगिरी पद्मे ततक्किम 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 ततक्किम. तर हा ततक्किम घेऊन आपण जाऊया, आपल्या जीवनाकडे पण बघूया की त्यांच्याकडून काय घेतलं, अजून काय घ्यायचं आहे, याचा जरा शोध आणि बोध करूया, याचं जरा ऑडिट करूया. म्हणजे मग आपल्याला समजेल की कुठे आहोत, आज कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे. त्याची काळजी करू नये, कारण बोध धरून ते पाठीशी आहेत, आपल्यावर सावली धरून आहेत. अशी श्रद्धा बाळगावी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी. हा आपल्या सर्व गुरूंचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि आश्वासन आहे. तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे आश्वासन आपण मनात ठेवूया आणि यातल्या ज्या प्रवचन सेवा, निरूपण सेवा आहेत त्याला विराम देऊया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. ताईंच्या आश्वासन शब्द ऐकण्यासाठीच आम्ही खरं तर गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येतो. खरं तर काहीच बोलू नये असं वाटतं. ध्येय खरंच मोठं असावं आणि त्या स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे की ध्येय असावं खूप मोठं आणि ते वाट पण प्रकाशाची ती खूप त्या प्रकाशात चालावं आणि हा मार्ग खूप आनंदाचा आहे. आणि हे जर नसतं तर काय असतं? ताईंनी म्हटलं ना ततक्किम ततक्किम, तर ही कल्पनाच करवत नाही आहे. कारण आपण ताईंच्या छत्राखाली आहोत, सद्गुरू आम्हाला लाभलेले आहेत, आमच्यासारखे सगळे इतर मंडळी, साधक मंडळी इथं आहेत आणि खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आम्हाला सद्गुरू लाभलेले आहेत. आणि काय म्हणतो आपण 16व्या अध्यायामध्ये मांडलेले जे दैवी गुणसंपदा आपल्या ठिकाणी जोपासणारे ताई दोन्ही आपल्याला ते असं ॲक्च्युली असं होतं येतं प्रत्येकाला. हे आपल्याला त्यांच्याकडे पाहून प्रेरणा भरपूर मिळत असते. हेच एवढंच मला म्हणायचं आहे. पुढे आता शेवटचा कार्यक्रम आपण अश्विनीताई मिसाळ आपल्यासमोर लागी लगन लागी तुम्हारे चरण में, म्हणजे ह्याच अर्थाशी निगडीत ते गाणं म्हणणार आहे. आपण त्यांच्याकडनं ऐकूया. यांनी गायनाचं शिक्षण डॉक्टर शोभा अभ्यंकर आणि संजीव अभ्यंकरांकडनं घेतलेलं आहे. स्वामी माधवानंदांच्या ह्या अनुग्रहित आहेत आणि स्वरूप योगमध्येही ह्या गायनसेवा करीत असतात. आपल्याकडेही काही वर्ष या गायनसेवा करीत आहेत. तर मी त्यांना लगन लागी तुम्हारे चरण में